आज मी मातीच्या भांड्यात स्वादिष्ट असं सुकं चिकन अगदी मोजक्या साहित्यात कसे बनवायचे ते दाखवते। आणि मातीच्या भांड्यामध्ये ही अगदी अप्रतिम टेस्ट लागते। तर आजकाल वेगवेगळ्या मेटलची धातूची जी भांडी आले त्याच्यावरचे कोटिंग आले ते आरोग्य बिघडवते। तरी मातीचं किंवा बिडाची भांडी प्रत्येकाने वापरावीत, आरोग्यासाठी खूप चांगली आहेत। हे मातीचं भांडं आणल्यावर वापरण्यापूर्वी त्याच्यावर थोडी प्रक्रिया केली जाते, तर ती पण मी एक व्हिडिओ नक्कीच टाकेन। तर आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मधुस किचनमध्ये आपले स्वागत। गॅस मध्यम आचेवर ठेवून मी इथे मातीचं भांडं गरम करून घेतलं आहे। त्यामध्ये 4 ते 5 चमचे आपण तेल घालायचं। तेल सर्व आपल्या भांड्याला साईडने लागलं पाहिजे। त्यामध्ये तमालपत्र 2, लवंग 5, काळी मिरी 4, वेलची 1 आणि दालचिनीचा छोटा तुकडा 1। त्यामध्ये 2 कांद्याची मिक्सरवर जाडसर भरड करून ती टाका आणि ते तेलात 2 ते 3 मिनटं परतून घ्या। त्यानंतर आलं, लसूण, हिरवी मिरची, कोथिंबीरचे 1 चमचा हिरवं वाटण टाका, पाव चमचा हळद टाका, 3 चमचे स्पेशल घरगुती मालवणी मसाला जो मी बनवला तो टाकते। यामध्ये गरम मसाला आणि मिरची पावडर, काश्मीरी मिरची पावडर सर्वांचा समावेश आहे। याची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तर नक्की ट्राय करा। यामध्ये कलर वाढवणाऱ्या मिरच्या आणि गरम मसाले भरपूर आहेत, त्यामुळे इतर मसाल्यांचा मी वापर केला नाही। हे बघा, ग्रेव्हीला कलर पण खूप छान आला आहे। तर आता यामध्ये मी 3 चमचे घट्ट असं गोड दही टाकते। दही टाकण्यापूर्वी चांगलं व्यवस्थित फेटून घ्या आणि या मसाल्यामध्ये हे दही मिक्स करून 5 मिनटं चांगलं परतून घ्या। मसाल्यानं साईडने तेल सुटलं पाहिजे। हे बघा, खूप छान असा स्वाद येतोय, सुगंध मस्त मसाल्याचा आलेला आहे। कोणत्याही कांद्या खोबऱ्याचे वाटप न टाकता ही ग्रेव्ही किती सुरेख झाली आहे बघा। तर इथे मी अर्धा किलो चिकन त्यामध्ये परतून घेते। चिकन मी मॅरिनेट केलं नव्हतं, पण तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही हळद, मीठ, आलं, लसूण, कोथिंबीर, मिरचीची हिरवी चटणी लावून चिकन मॅरिनेट करू शकता। मसाल्यामध्ये चिकन छान परतून झालं आहे। आता त्यामध्ये मिक्सरमधून बारीक केलेले 1 टॅमॅटोची पेस्ट टाका। टॅमॅटो पेस्ट टाकल्याच्या नंतरसुद्धा व्यवस्थित चिकन परतून घ्या। मातीच्या भांड्यामध्ये असं चिकन परतण्यासाठी स्पॅच्युलाचा वापर करा, कोणताही चमचा वगैरे वापरू नका, कारण ही मातीची भांडी खूप नाजूक असतात, ती काळजीपूर्वक हाताळावी लागतात। चिकन आता आपलं व्यवस्थित परतून झालं आहे। आता चिकन शिजून घेऊया। त्यासाठी ताट ठेवलं आहे, त्या ताटावर आपण पाणी ठेवायचं। त्या वाफेच्या पाण्यावरच आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। अधूनमधून चिकन ढवळून घ्या। ताटावरचं पाणी कमी झालं तर पुन्हा ताटावर पाणी ठेवा। या वाफेवरच्या पाण्यावरच चिकन शिजवायचं आहे। गॅस मध्यम आचेवरच ठेवून चिकन व्यवस्थित शिजण्यासाठी 40 ते 45 मिनटं वेळ लागतो। आता चिकनमध्ये चवीपुरतं मीठ टाका। इथे मी 1.5 चमचा मीठ टाकलं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचं। चिकन शिजत आलं आहे। आपल्याला सुकं चिकन बनवायचं आहे, मग थोडं त्यातली ग्रेव्ही आटवायची, त्यामुळे ते आणखीन 5 ते 7 मिनटं चिकन परतून घ्यायचं। हे बघा कसं आटत आलं आहे, एकदम भांड्यापासून ते मसालासुद्धा वेगळा झाला आहे आणि चिकनमध्ये सगळा मसाला व्यवस्थित लागला आहे। तर आपलं हे सुकं चिकन तयार आहे। थंड झाल्यावर ते आणखीन ड्राय होतं, त्यामुळे थोडंसं ओलसर ठेवायचं। तर असं हे मातीच्या भांड्यातलं स्वादिष्ट आणि मस्तपैकी सुगंधित असं चिकन तयार झालं आहे। माझ्या चॅनलवर चिकनच्या खूप साऱ्या रेसिपीज आहेत, तर नक्की फॉलो करा। तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा। व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि असं हे एक मातीचं भांडं आपल्या घरी ठेवा, की जेणेकरून कुठलाही पदार्थ त्यामध्ये तुम्ही बनवा आणि आपलं आरोग्य सांभाळा। धन्यवाद।